निसर्गाच्या अनेक चमत्कारांपैकी एक असा चमत्कार ऑस्ट्रेलियात बघायला मिळतो, जो गेल्या 6000 वर्षांपासून सतत जळतोय। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या डोंगराखाली असलेली आग गेल्या 6000 वर्षांपासून विझलेली नाही। हा डोंगर कोणता आणि नक्की काय आहे हे रहस्य आपण बघूया विशेष रिपोर्ट। ना लावा ना ज्वालामुखी, हा आहे जळता डोंगर। हे आहे 6000 वर्षांचं कोडं। हा आहे ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स या राज्यात वसलेला माउंट विंगेन। हा डोंगर जगभरात बर्निंग माउंटन म्हणून ओळखला जातो। हा जळता डोंगर गेली 6000 वर्ष जगासाठी रहस्य बनलेला आहे। विशेष म्हणजे हा कोणताही ज्वालामुखी नाहीये, तर ही आहे जगातील सर्वात जुनी भूमिगत कोळशाची आग। तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जमिनीखाली सुमारे 30 मीटर खोलीवर असलेल्या कोळशाच्या खाणीला ही अशी आग लागली आहे। शास्त्रज्ञांच्या मते ही आग नैसर्गिक कारणांमुळे किंवा वीज पडल्यामुळे 6000 वर्षांपूर्वी लागली असावी आणि तेव्हापासून ती जमिनीखाली सतत धगधगतीये। स्थानिक आदिवासी भाषेत विंगेन याचा अर्थ आग असा। जमिनीखाली 30 मीटर खोलीवर लाल केशरी रंगाचा धगधगता कोळशाचा थर दिसतो। या थरातून वरच्या दिशेने हलका धूर निघताना दिसतो। जमिनीवर असलेल्या भेगांमधून हवा आत जाताना पाहायला मिळते। ही हवा कोळशाच्या थराला लागताच कोळसा आणखी लाल आणि तेजस्वी दिसतो। याला म्हणतात ब्लास्ट फर्नेस इफेक्ट। कोळशाच्या थराजवळ तापमान वेगाने वाढत जाऊन 1000 अंश सेल्सिअस ते 1700 अंश सेल्सिअस वर स्थिर होतं। 1828 मध्ये जेव्हा युरोपियन प्रवाशांनी पहिल्यांदा या डोंगरातून धूर निघताना पाहिला, तेव्हा त्यांना वाटले की हा एखादा ज्वालामुखी आहे, पण ही कोळशाची भूमिगत आग असल्याचं 1829 मध्ये भूशास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं। ही आग दरवर्षी सुमारे 1 मीटर वेगाने दक्षिणेकडे सरकतीये। जमिनीला पडलेल्या भेगांमधून हवा आत जाते आणि ब्लास्ट फर्नेस सारखा परिणाम होऊन तिथलं तापमान 1000 अंश सेल्सिअसच्या पुढे जातं। यामुळेच इथली माती आणि दगड उष्णतेने पांढरट पडले आहेत। आज हे ठिकाण बर्निंग माउंटन नेचर रिझर्व्ह म्हणून संरक्षित करण्यात आलंय। अनेक पर्यटक या नैसर्गिक चमत्काराला जवळून पाहण्यासाठी इथे ट्रेकिंगला येतात। चीन, भारत आणि अमेरिकेतील कोळसा खाणींमधील आगींपेक्षा ही आग सर्वात जुनी आणि नैसर्गिक मानली जाते। निसर्गाची ही न विझणारी आग आजही विज्ञानासाठी एक कुतूहल बनून राहिली आहे। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।